उपनगर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक पुणा रोडवरील इमारतीत पासपोर्ट ऑफिसच्या वरती दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विवा स्पा नाशिक येथील मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वैश्य व्यवसाय चालवला जात असल्याची खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकत मसाज सेंटर मध्ये असलेल्या 4 पीडित महिलांसह सदर मसाज सेंटरचा मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू आणि त्याचा मदतनीस रुपेश कुमार बरार यास ताब्यात घेऊन मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू आणि मदतनीस रुपेश बरार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी अधिक माहिती दिली। काल दिनांक 14/2/24 रोजी मला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी विवा स्पा सेंटर या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून 2 शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक के दुकळे API सचिन चौधरी नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून छाप्यासाठी तयार करून आवश्यक ते पंचनामे करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 मुलींकडनं 4 स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रौढ होत्या त्यांच्याकडनं देह व्यापार करताना आम्हाला आढळून आले। आम्ही त्या 4 मुली आणि ते 2 इसम ताब्यात घेतले। 2 इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम 370-34 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं हे सदर 2 इसम देह व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारगृह या ठिकाणी ठेवून त्यांची आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत। त्यानंतर आरोपींना पण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतली आहे। या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू होता ते त्याच्या मागे आणखी कोणी आरोपी आहेत का तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी किंवा सहभागी प्रोत्साहन देणारे आरोपी आहेत का या संदर्भात आम्ही तपास केली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन भारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक उडे, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई गौरव गवळी, अनिल शिंदे, पोलीस शिपाई मिलिंद बागुल मंडवई, महिला पोलीस शिपाई विजेकर गोसावी अशा पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुकळे करीत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळे, नाशिक रोड।